नमस्कार मंडळी. शिक्षण क्षेत्रात जे सरकारी नोकरीचं स्वप्न बघतायत ना, त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. शिक्षण मंत्रालयाच्या 2 मोठ्या संस्थांनी मिळून एका भव्य भरतीची घोषणा केली आहे. चला तर मग या सुवर्णसंधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर ऐकलंय. 14,967 KVS आणि NVS यात मिळून एवढ्या जागा आहेत. विचार करा, ही अशी संधी आहे ना, जी खूप कमी वेळा येते आणि आपल्याला ती अजिबातच सोडायची नाहीये. तर ही जी भरती आहे ती देशातल्या 2 मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्था एकत्र मिळून करतायत. एक म्हणजे केंद्रीय विद्यालय संघटन, ज्याला आपण KVS म्हणतो, आणि दुसरी नवोदय विद्यालय समिती म्हणजे NVS. आणि ह्या दोन्ही संस्था थेट शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात, म्हणजे देशभरातल्या शिक्षणाचा दर्जा जपण्याची जबाबदारी यांची आहे. आज आपण काय काय बघणार आहोत, तर ह्या जवळजवळ 15,000 जागांबद्दल बोलूया. KVS आणि NVS शाळांमध्ये नेमका काय फरक आहे ते बघू. जागांची विभागणी कशी आहे, पात्रतेचे निकष काय आहेत, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कधी आणि कसा करायचा. चला तर एक एक करून सगळंच समजून घेऊया. अर्ज करण्याआधी ना, या दोन्ही संस्थांमध्ये काय फरक आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे, कारण यावरच आपल्या कामाचं स्वरूप आणि पोस्टिंग कुठे असेल हे अवलंबून असणार आहे. बघा, KVS आणि NVS मधला सगळ्यात मोठा फरक आहे त्यांच्या स्वरूपाचा. KVS शाळा म्हणजे आपले नेहमीचे डे स्कूल्स, म्हणजे दिवसा चालणाऱ्या शाळा. या बहुतेक करून शहरांमध्ये आहेत. याउलट NVS शाळा या पूर्णपणे रेसिडेन्शियल आहेत, म्हणजे निवासी. या शाळा जास्त करून ग्रामीण भागात आहेत. आणि इथे एक मोठा प्लस पॉइंट आहे, NVS मध्ये शिक्षकांना शाळेच्या कॅम्पसमध्येच राहायला घर मिळतं, तेही भाड्याशिवाय. चला, आता जरा बघूया की या जवळपास 15,000 जागांमध्ये नक्की कोणकोणत्या पदांसाठी संधी आहेत. या आकड्यांवरून एक गोष्ट लगेच लक्षात येते. सगळ्यात जास्त जागा म्हणजे जवळपास 6,500 जागा या TGTs म्हणजेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसाठी आहेत. त्यानंतर नंबर लागतो PRTs म्हणजे प्राथमिक शिक्षकांचा, आणि मग PGTs म्हणजे पदव्युत्तर शिक्षकांचा. इतकंच नाही तर नॉन टीचिंग स्टाफसाठी सुद्धा भरपूर जागा आहेत. आता दोन्ही संस्थांमध्ये जागा कशा वाटल्या गेल्यात ते पाहिलं की एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. बघा, प्राथमिक शिक्षकांच्या म्हणजे PRTच्या ज्या काही 3,365 जागा आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या फक्त KVS मध्ये आहेत. NVS मध्ये PRTसाठी एकही जागा नाही. दुसरीकडे TGT पदांसाठी NVS मध्ये KVS पेक्षा जास्त संधी आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना हा फरक लक्षात ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ह्या पदांसाठी अर्ज करायला कोण पात्र आहे? चला, आता आपण पात्रता आणि वयोमर्यादेचे नियम काय आहेत ते बघूया. तर शिक्षणाच्या बाबतीत काय लागतंय? PGT पदासाठी तुमच्याकडे संबंधित विषयात मास्टर्स डिग्री आणि BEd हवं. TGTसाठी बॅचलर्स डिग्री, BEd आणि सोबत CTETचा पेपर 2 पास असणं बंधनकारक आहे. आणि PRTसाठी 12वी नंतर एलिमेंटरी एज्युकेशनमधला डिप्लोमा आणि CTETचा पेपर 1 पास असणं गरजेचं आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. PGTसाठी अपर एज लिमिट आहे 40 वर्ष, TGTसाठी 35 आणि PRTसाठी 30 वर्ष. पण इथे खूप चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे महिला उमेदवारांना शिक्षण पदांसाठी सरसकट 10 वर्षांची सूट दिली आहे. ही खूप मोठी सवलत आहे. शिवाय SC, ST, OBC आणि दिव्यांग उमेदवारांना पण नियमांप्रमाणे वयात सूट मिळणार आहे. ठीक आहे, पात्रता समजली. पण निवड कशी होणार, ही प्रक्रिया नेमकी कशी आहे ते आता समजून घेऊ. हे प्रोसेस 2 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. निवड प्रक्रिया तशी सरळ आहे. एकूण 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे Tier 1ची प्राथमिक परीक्षा. ही फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे पुढच्या फेरीसाठी पात्र ठरवणारी. जे यात पास होतील ते देणार Tier 2ची परीक्षा, ज्यात तुमच्या विषयाचं ज्ञान तपासलं जाईल. आणि मग शेवटचा टप्पा असेल मुलाखत किंवा स्किल टेस्ट, म्हणजे तुमची फायनल निवड ही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या कामगिरीवरच ठरणार आहे. Tier 1 परीक्षेचं स्वरूप बघूया. एकूण 100 प्रश्न असणार आहेत 300 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तराला 3 मार्क. यात रिझनिंग, गणित, बेसिक कम्प्युटर, जनरल नॉलेज आणि भाषा अशा 5 विषयांवर प्रश्न असतील. लक्षात घ्या, ही फक्त पुढच्या टप्प्यात जाण्यासाठीची पायरी आहे. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट. या Tier 1 परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचा 1 मार्क कापला जाईल. त्यामुळे अंदाजपंच उत्तरं देणं टाळावं लागेल.
जे येतंय तेच सोडवलेलं बरं. तर अंतिम गुणवत्ता यादी कशी बनवली जाईल? यात टियर 2 परीक्षेच्या मार्कांना 85% वेटेज असेल आणि मुलाखतीला 15% वेटेज दिलं जाईल. ज्या पदांसाठी मुलाखत नाही तिथे टियर 2 च्या मार्कांवरच निवड होईल. पण त्यासाठी एक स्किल टेस्ट पास करावी लागेल जी फक्त क्वालिफाईंग असेल. चला, आता आपण या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अर्ज कधी आणि कसा करायचा आहे. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 14 नोव्हेंबर 2025 ला सुरू होईल आणि फक्त 4 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. म्हणजे अर्ज भरायला आणि फी भरायला फार कमी वेळ आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे आणि तोही अधिकृत वेबसाईटवर. अर्ज भरण्याआधी संपूर्ण नोटिफिकेशन एकदा नीट वाचा, सगळ्या सूचना समजून घ्या आणि हो, तुमचं वय, शिक्षण आणि बाकी सगळ्या पात्रतेसाठी जी कट ऑफ डेट आहे ती 4 डिसेंबर 2025 हीच असेल. तर मग ही एक प्रचंड मोठी संधी आहे. जवळपास 15,000 सरकारी नोकऱ्या. योग्य नियोजन आणि तयारी केली तर यातली एक नोकरी आपली असू शकते. विचार करा, 2025 हे वर्ष आपलं भविष्य घडवणारं ठरू शकतं का?